मुरुड येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयात दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला या शासकीय कार्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मारुती सलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। अतिथी म्हणून प्रसिद्ध नामांकित साहित्यिक वाशी मुंबई येथील डॉक्टर धनंजय बेदडे यांनी आपल्या मनोगतामध्ये देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कृतीयुक्त जीवन जगण्याची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये जात धर्म पंथ असा भेदभाव नव्हता। कर्तृत्ववान 18 पगड जातींमधील मावळ्यांना सोबत घेऊन आदर्श राज्य निर्माण करून सर्व रयते समान न्याय हक्क देण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे, असे मार्मिक मत व्यक्त केले। सूत्रसंचालन वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगन्नाथ कापसे यांनी केले। या कार्यक्रमाप्रसंगी अधिव्याख्याता निलोफर शेख, कार्यशाळा सहाय्यक आसिफ शेख, सहाय्यक गिरीश माने, सौ प्रज्ञा आव्हाड, लेखापाल पंडित डोंगरे, लिपिक श्रीमती लीलावती तकी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा अध्यापक कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्यामराव महानुभाव व मुरुड शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर विजयकुमार सायगुंडे यांनी मानले। गुणवत्ताने कर्तृत्वाला संधी शिवरायांच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याकडे मध्ये मिळत होती आणि आज त्या माणसाकडे कर्तृत्व आणि गुणवत्ताने बघता त्या माणसाकडे वेगळ्या भूमिकेतून जात आणि धर्मातून का बघितलं जावं लागलंय हे करता मोठ्या आत्मचिंतनाची गरज आहे। शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषाने उत्साहाने साजरी केली गेली पाहिजे, पण त्यासोबत शिवाजी महाराजांच्या जीवनाची कृती सुद्धा आपण आचरणात आणण्याची गरज असल्यामुळे शिवाजी महाराज एक धर्मनिरपेक्ष असे राजे होते, हिंदवी स्वराज्याचे स्थापक संस्थापक होते। या राज्यातले असणाऱ्या कुठल्याही माणसाच्या केसाला धक्का लागला तर तो आपल्या हिंदवी स्वराज्याला बाधा आहे या भूमिका मानणारे शिवाजी महाराज होते। शिवाजी महाराज प्रचंड मोठे कृषीतज्ञ असे होते। शेतीचा विकास आणि आधुनिक शेती कशी केली गेली पाहिजे, आर्किओलॉजी सांगायचा विषय खूप आहे। शिवाजी महाराजांनी जे किल्ले शेकडो वर्षापूर्वी बांधले त्या किल्ल्याचा एक वीट आणि दगड सुद्धा हालत नाही। आजच्या बांधलेल्या इंजिनियरच्या इमारती 100 वर्षामध्ये पडतात, पण शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आजही अभेद्य आहेत। कशा पद्धतीची आर्किओलॉजी होती, कशा प्रकारची टेक्नॉलॉजी होती। शिवाजी महाराजांनी त्याच किल्ल्याच्या ठिकाणी जी विहिरी खोदल्या त्या विहिरीमध्ये पाणी कुठं आहे याचं संशोधन करणारी यंत्रणा काय होती, भूगर्भशास्त्र काय होतं। ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी बारो खोदल्या, ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनी बारो खोदल्या होत्या, तुळजापूर असो, वैष्णोदेवी असो, काश्मीर असो, कन्याकुमारी असो, त्या प्रत्येक बारावला 12 महिने कायमचं वर्षानुवर्ष पाणी। काय आर्किओलॉजी होती शिवाजी महाराजांची। शिवाजी महाराजांच्या काय भूजल संशोधन होतं, जिथं विहीर खोदली त्या ठिकाणी पाणी आहे की बघण्याची यंत्रणा काय होती याचा आज सुद्धा आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपल्याला कळत नाही। या पद्धतीचं आर्किओलॉजीचं काम, आर्किटेक्चरचं काम, बांधकामाचं काम शिवरायांनी किल्ले